महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। जोपर्यंत कडक कारवाई केली जात नाही तोवर काहीच होणार नाही असं आव्हाड म्हणाले। महाराष्ट्रात इतकं असुरक्षित वातावरण यापूर्वी कधीच नव्हतं असंही ते म्हणाले। घोसाळकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। जर सुरक्षित वाटणारच नसेल, आम्ही समाजामध्ये जातो, आम्ही गराड्यात असतो, कोण कुठनं गोळी मारेल काही सांगता येत नव्हतं। इतकं असुरक्षित वातावरण ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं। एक पोलिसांचा धाक असायचा, तो धाकच संपलाय आणि ह्याला जबाबदार शासन आहे। शासन जोपर्यंत ऍक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही।